याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती। यावेळी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या। तसंच पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदीची मागणी अस्पष्ट आहे, त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या। दरम्यान 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या धुमश्चक्रीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आंदोलकांनी संसदेच्या मागच्या बाजूने परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओत दिसतंय। बॅरिकेड्स तोडून आंदोलकांनी परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। तर हाच तो व्हिडिओ आहे जो आता समोर आलेला आहे आणि या संदर्भात तपशील देखील पाहायला मिळतोय। तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि पॅलेट गन हल्ल्यामुळे गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे। तेव्हा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अजब दावा केलाय। दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केलाय, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल। एका मुक्त पत्रकाराने त्यांच्या व्हिडिओत माहिती दिल्याचं सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून ॲडव्हान्स तपास सुरू असल्याचं म्हटलं। जंतर मंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचलले आहेत, त्या दगडावर असणारे फुटप्रिंट आधारशी लिंक होतील असा अजब दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्यांच्या या अजब दाव्यावरनं विरोधक तोंडसूक घेण्याची शक्यता आहे। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल। आधी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि आता योगगुरू रामदेव